नमस्कार. तर आज आज व्हिडिओ बनवायचं कारण एक असं वेगळं आहे. काहीतरी तुम्हाला सांगायचं होतं. जसं की मी तुम्हाला म्हटलं नव्हतं का, की आम्ही 2 दिवसापूर्वी उमरजला गेलो होतो, दवाखान्यात गेलो होतो. तर कशासाठी गेलो होतो? तर ते तुम्हाला सांगायचं आहे. माझ्या मुलाला बोलवलं होतं. तो आला होता. पण काय झालं, त्याच्यात एकच मी काही गोष्टी नाही बोलू शकत. आता त्यांना व्हिडिओ बघितल्यानंतरचा वेगळा भाग पडतो. पण असं नाही बघू शकत. तर काय झालं होतं माहिती आहे का? म्हणजे त्याच्या मागं ह्या 2 महिन्यात काय म्हणतात काहीतरी लागलं का नाही किंवा असं टेन्शन असलं का नाही. जसं की शाळेत गेला होता. शाळेत गेल्यानंतर त्याला आपलं माकड असतं त्या माकडानं ढकललं आणि ढकलल्यानंतर त्याला नख लागलं होतं हाताला. तर त्याचं इंजेक्शन करायला सांगितलं होतं आणि त्याच्या अगोदर मी तुम्हाला वर दाखवते. त्याच्या अगोदर त्याला काय झालं होतं तो बॅट बॉल खेळताना पडला होता. पडल्यानंतर इथं त्याला जखम पण झाल्या. जसं की तो म्हणजे त्याला पडल्यानंतर लागलं होतं भरपूर आणि तो घरी आला आणि मला म्हटला की फक्त "मम्मी हळद लावू लागले भरपूर" म्हणून. मग मी आपली हळद लावायला गेली आणि हळद लावताना बघितलं तर असं आतलं मांस दिसत होतं. इतकं लागलं होतं. मग मला काय सुचायचंच बंद झालं. मला म्हणजे असं काय म्हणतात माझा हात-पाय कापायला लागलं. मग आम्ही दवाखान्यात त्याला घेऊन गेलो आणि जवळ-जवळ 4 ते 5 वर्ष झालं आम्ही कधीही प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये गेलेलो नाही. कायम सरकारी दवाखान्यात जातो. कारण आमच्या गावातील जो दवाखाना आहे तो अतिउत्तम आहे. स्वच्छतेच्या बाबतीत पण आणि म्हणजे आम्हाला फरक पण पडतो तसा. म्हणजे कोणत्या पण आजारावर जरी आम्ही त्या दवाखान्यात गेलो तर रिझल्ट पण आम्हाला खूप छान आलाय. त्यामुळे आम्ही आमच्या गावातल्या सरकारी दवाखान्यातच जातो आणि प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये जात नाही. जवळ-जवळ 5 वर्ष होऊन गेलेत आणि काय झालं होतं त्याला मग मी दवाखान्यात घेऊन गेले. डॉक्टरांना दाखवल्यावर डॉक्टरांनी एक टाका इतकी जखम झाली होती की त्याला टाका पडला होता. मग त्यावेळेस त्याला ते भुलीचं इंजेक्शन दिलं होतं वर-खाली आणि भुलीचं इंजेक्शन दिलं होतं आणि त्यावेळेस मी भरपूर रडली होती. कारण कुठली जरी आई असली तर तिला थोडं लागू वगैरे जास्त लागू आपल्या मुलाला. पण ते बघितल्यानंतर जो त्याची ती तडफड चालू होती ते बघून मला मी इतकी रडत होती की त्याला मॅडमनी मला सांगितलं होतं की दोन्ही हात धरायला. मी त्याचे दोन्ही हात धरले होते आणि म्हणजे त्याला इतका त्रास होत नव्हता, इतका मला त्रास होत होता. मी इतक्या मोठ्यानं रडत होते आणि नंतर मग रडून म्हणजे ते टाका वगैरे लावला आणि ज्यावेळेस त्या दिवशी मी व्हिडिओ केला नाही कारण माझी मनस्थिती नव्हती. कारण ज्या क्षणी मी ते बघितलं त्याला ते रक्त त्याच्या कपाळावरून येत होतं ते आणि ते बघितल्यानंतर मला म्हणजे मोबाईल नाही मला काहीच सुचत नव्हतं. माझं असं हात-पाय हालायला लागलं होतं. किती लागलं असेल, काय झालं असेल? कारण मी ते नकळतच उचलून बघितलं तर आतलं मांस सगळं दिसत होतं. म्हटल्यावर मी पळत त्याला दवाखान्यात घेऊन गेली आणि ज्यावेळेस टाका टाकायचा म्हटलं मॅडमनी इंजेक्शन वगैरे केली. त्यावेळी खरंच त्याला भरपूर त्रास झाला आणि त्याचा त्रास बघून जी मी रडत होती, ते बघून तो पण रडत होता. म्हणजे त्याला तो त्रास होत होता तो वेगळाच, पण जी मी रडत होती, ते बघून त्याला भरपूर त्रास होत होता. आणि नंतरच मी आत्ता म्हटलं, की त्याला शाळेत माकडानं म्हणजे उडी मारली आणि तो पडला आणि त्याच वेळी त्याला नख लागलं होतं. तर मग त्याच्या शिक्षकांनी त्याला दवाखान्यात नेलं. जसं की आमच्या गावात सरकारी दवाखाना आहे म्हटल्यावर दवाखान्यातच नेलं होतं आणि मग डॉक्टरांनी सांगितलं, की त्याला 3 इंजेक्शन, 4 इंजेक्शन काय असतील ती घ्यायची. तर त्यानं मला घरी नाही सांगितलं. तर तो मला का सांगत नव्हता सांगते. काय झालं होतं तेच मी म्हटलं नाही का मी जास्त रडली होती. तर त्या वेळेपासून तो काय करायचा, त्याला ताप आला, काही जरी सर्दी आली, काही म्हणजे कोणताही आजार असू दे, त्याचं डोकं दुखत असू दे, काय असू दे. जर मला म्हटलं ना, मी म्हटलं ना, "चल दवाखान्यात जाऊ." तर म्हणायचा, "नको माझं मी जातो." आणि त्याचा तो जायचा. मग समजा आता सकाळची त्याची 8ची शाळा चालू होती, तर 10 वाजता तो मागे यायचा रिटर्न. ज्यावेळेस त्यांचं गुरुकुल सुटतं त्यावेळेस रिटर्न मागे यायचा, दवाखान्यात जायचा. केस पेपर वगैरे आता वय वगैरे मुलांना माहिती आहे. आता मोठा झालाय तो म्हटल्यावर मग वय वगैरे सांगून, केस पेपर काढून डॉक्टरांना सांगून, इंजेक्शन करायचं असेल तर इंजेक्शन करून घेऊन, सगळं त्याचा तोच करतो. कारण करतो म्हणजे का, मला जास्त त्रास होतो किंवा मला सहन नाही होणार म्हटल्यावर तो मला सांगत नव्हता. आणि जसं की त्याला माकडानं हे करताना नख लागलं, तर त्यावेळेस डॉक्टरांनी सांगितलं त्याला इंजेक्शन घ्यायला आणि त्यानं ते इंजेक्शन म्हणजे घेतलंच नाही. कारण त्यानं मला पण सांगितलं नाही, की मला माकडानं असं मला शिक्षकांचा फोन आला होता. तर त्यावेळेस शिक्षक काय म्हणले, की "आम्ही त्याला घेऊन जातो दवाखान्यात" म्हणून. मग म्हटलं चालतंय. मग शिक्षकांनी घेऊन गेले. डॉक्टरांनी सांगितलं होतं इंजेक्शन त्याला घ्यावं लागेल म्हणून. तर त्याने एक इंजेक्शन घेतलं होतं म्हणजे दोन्ही खांद्यात एक इंजेक्शन घेतलं होतं आणि जे राहिलेले इंजेक्शन असतात 3 तर ते त्याने घेतले नाहीत. म्हणजे हो उद्या जातो, परवा जातो त्याला असं काही वाटलं नाही आणि त्यानं ते घेतलेच नाही. धड मला पण नाही सांगितलं. मला नंतर शिक्षकांचा पण फोन आला नाही. शिक्षकांना वाटलं, की ह्यानं मला सांगितलं असेल आणि त्यामुळं शिक्षकांचा पण मला फोन आला नाही आणि ते इंजेक्शन त्यानं घेतलं नाही. आता मध्यंतरी काय झालं, की त्याच्या दवाखान्यात डॉक्टर आले आणि डॉक्टरांनी चेकअप करताना आता हे महिना पण नाही झालेला त्या गोष्टीला. त्याच्या दवाखान्याच्या सॉरी त्याच्या शाळेत ज्यावेळेस डॉक्टर आले, डॉक्टरांनी सहज त्याची मान बघितली तर त्यांना इथं त्याच्या असं गाठ असल्यागत नाही दिसले. तर त्यांनी डॉक्टरांनी मला सांगितलं, की त्याला गाठ आहे आणि त्याचं ऑपरेशन करावं लागेल. तर मग मला भीती वाटायला लागली, की एकतर ह्याच्या मागे काय लागले म्हटलं. खूप गरीब आहे, गरीब माझं बाळ आहे. म्हणजे ते असं की जास्त कोणाला काही सांगत नाही किंवा असं म्हणजे मला त्रास होईल किंवा घरची काय म्हणतील ह्या गोष्टींना आता 7वीत असतानाच तो इतका मोठा झालाय म्हणा, की तो काही गोष्टी नाही सांगत. बहिणीला आपल्या त्रास होईल किंवा बहिणीला मारल्यावर तिला लागेल किंवा ती नसली तर तिची काळजी घेणं हे तो आत्तापासूनच करतो. तर त्यानं मला सांगितलं नाही. मग डॉक्टरांनी तसं नाही सॉरी सांगितलं त्यानं मला काय, की इथं गाठ आहे म्हणून मला आला घरी. मला म्हटला, "मम्मी मला असं-असं डॉक्टरांनी सांगितलं ऑपरेशन करावं लागलं." आणि मग मला तर म्हणजे सुचायचंच बंद झालं, की बाबा किस्त काय काय सांगितले म्हणजे काय झाले? मग मी सरांना फोन करून विचारलं, हे सगळ्या प्रोसेस झाल्या. आत्ताच मी काल दवाखान्यात म्हणूनच गेलो होतो, की डॉक्टरांना विचारलं. तर डॉक्टरांनी आपलं त्यांची औषध वगैरे दिली. जे की सूज असेल तर सूज कमी व्हायसाठी किंवा सर्दीसाठी असेल तर म्हणजे असं भरपूर प्रकार असतात. ते म्हटले गाठ म्हणजे गाठच नाही, ते त्यांना फुगल्यागत नाही दिसलं असेल. मग डॉक्टरांनी लहान मुलांचे डॉक्टर आहेत त्यांनी मग नंतर गाठ वगैरे त्याची दाबून बघितली. नंतर ते म्हटले, की "आपण बघू 8 दिवसाची ट्रीटमेंट घेऊ. जर त्याच्यात फरक पडला तर नाही करायची गरज आणि जर नाही फरक पडला तर आपण करू" म्हणून. तर आता 8 दिवस होऊन गेलेत. तर चांगला त्याला फरक पडला.
तर आता त्याचं जसं आपण म्हणजे इथं गाठ जी होती ती पण व्यवस्थित झाल्या. नंतर तो इंजेक्शन पण आता कंप्लीट करतोय. भाग काय सांगायचं तात्पर्य काय आहे, की ज्यावेळेस मी लहान होते त्यावेळेस पण असाच पोक्तपणा म्हणतात आमच्या इकडे, तुमच्याकडे काय म्हणतात मला माहीत नाही, की समजूतदारपणा किंवा आपल्या लहान मुलांच्यात किंवा आपल्या आई-वडिलांना समजून घेऊन आपण एखादं काम करतो, कार्य करतो, त्याला पोक्तपणा म्हणतात. तसा आजही काही मुलांच्यात तो पोक्तपणा आहे. आजही काही मुलं आपल्या घरची परिस्थिती बघून वागतायत किंवा आपल्या घरचं, आपल्या आई-वडिलांचं प्रेम बघून ते वागतायत. सगळीच काही बिघडलेली नाहीत, पण काही वेळेस असं वाटतं, की आपणही त्यांच्यावर जरा जास्तच लक्ष दिलं पाहिजे. जरा जास्त म्हणजे जास्तच नाही द्यायचं, कमी म्हणजे पाकच नाही द्यायचं असं नाही, की त्यांना त्यांचं पण आयुष्य जगायला थोडंसं ठेवलं पाहिजे. पण आपलंही लक्ष असलं पाहिजे, की आपल्या मुलांना काय हवं, काय नको किंवा ते काय करतात, आपल्या माघारी जाऊन काय करतायत. तर म्हणजे कसं असतं आणि हां, कुत्रा घरात असतो, मांजर असतं, म्हणजे असं प्रेमी आपण असतो, पण त्याचं त्रास आपल्या मुलांना काही होऊ नये किंवा त्याच्यामुळं काही म्हणजे इंजेक्शन वगैरे असतं, तरी पण कितपत आपण त्यांना आपल्या त्या प्राण्यांच्या जवळ लावून दिलं पाहिजे. कारण भरपूर अशा ठिकाणी घटना घडल्यात, की मुलांनी भीतीपोटी आपल्या घरी नाही सांगितलेलं, पण त्यांना आपलं आयुष्य पूर्ण त्यांचं त्याच्यात निघून गेले. म्हणजे संपलंय त्यांचं आयुष्य, की आपल्या घरी न सांगण्यामुळं. तर आपल्या मुलांना खरंच सांगा आणि आता पण त्याने ते एक इंजेक्शन घेतलं होतं. पण ते 4च्या 4 डोस कंप्लीट करणं गरजेचं आहे, असं मला वाटतं आणि खरंच लक्ष द्या आपल्या मुलांवर.